गवाराची भाजी करण्यासाठी मी गवाराला चांगलं धुवून घेतलेलं आहे, त्याला त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता त्याला पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे. एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक चिरून घेतलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलाय. मीठ, हिंग आणि शेंगदाण्याचं पूड आणि ह्याला शेंगदाण्याला चांगलं भाजून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि मसाले, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल गरम झालंय. आता ह्यात मी जिरं घालून घेते. आपण लसणाला खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घेतलेलं ते जाडसर असं ते घालून घेतलंय. आपला जो बारीक चिरलेला कांदा होता, एक जो बारीक चिरून घेतलाय मोठा कांदा, तो घालून घेतलाय. आता या सर्वांना तेलामध्ये चांगलं थोडं लाल होईपर्यंत, कांद्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत चांगलं तळून घेते मी. कांदा थोडा लालसर थोडासा परतले गेलाय. आता ह्यात मी हिंग घालून घेतलेला आहे. हिंग कसं डायजेस्ट करायला चांगलं असतं, डायजेशन साठी चांगलं असतं, म्हणून हिंग घातलेलं आहे. कांदा आता परतले गेलेला आहे. आता ह्यात मी आपण वाटण घालून घेते. वाटणामध्ये खोबरं, मिरची, परत कोथिंबीर आणि टोमॅटो ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे. ह्या सगळ्यांना खोबऱ्याला मी भाजून त्याचं वाटण केलेलं आहे. आता वाटणाबरोबर वाटणाला चांगलं मी तेलामध्ये परतून घेते. आता यात मी हळद घालून घेते, अर्धा चमचा. काश्मीरी लाल तिखट घालतीये. नॉर्मल रेड चिली पावडर घालते, तिखट. आणि धना जिरा पावडर घातलेला आहे. मसाल्यांना पण चांगलं मी परतून घेते, म्हणजे त्याचा कच्चापणा नको राहायला. मसाला शिजण्यासाठी थोडंसं मी पाणी घालून घेते. आता यात चवीनुसार मी मीठ घालून घेते. मसाला आपला चांगला तेल सोडायला लागलेला आहे. मी 5 ते 7 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आता यात मी आपले गवार जे आपण तोडून घेतलेले ते घालून घेते. तर गवाराला सगळं एकत्र मिक्स करून घेते सगळ्या मसाल्याबरोबर.
गॅस जो आहे मी एकदम मीडियम स्लोवर ठेवलेला आहे. आता गवार शिजण्यासाठी मी याच्यात पाणी घालून घेते. 1 गिलासभर मी पाणी घातलेलं आहे. स्लो गॅसवर आता झाकण मारून मी ह्याला चांगलं शिजवून घेते. गवाराला शिजायला ठेवते. 10 मिनिटापर्यंत मी झाकण मारून जे शिजायला ठेवलं होतं गवाराची भाजी, आता चांगली शिजून झाली. आता यात आपण दाण्याचं कूट घालून घेऊया. दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. आता मी सगळ्यांना एकत्र करून घेते. यात मी थोडासा रसा राहू देते भाताबरोबर खायला किंवा चपाती बरोबर खायला. तुम्ही पाहिजे तर पूर्ण मसाला करू शकतात त्याचा, म्हणजे पूर्ण आटवू शकतात. शेंगदाण्याचा कूट म्हणजे दाण्याचा कूट घालून आपण 5 मिनिटापर्यंत ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं, भाजीला चांगलं ठेवलं होतं. आता आपली गवाराची भाजी जी आहे खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आपली झटपट अशी गवारीची थोडी मसाला भाजी रेडी झालेली आहे. झटपट अशी ही खाण्यामध्ये पण स्वादिष्ट लागते. ह्याला तुम्ही चपाती, पराठा किंवा भाताबरोबर कशाबरोबर देखील खाऊ शकता. तुम्ही देखील ही झटपट अशी होणारी भाजी करून बघा. आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.